ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आश्रमात निघालेली असते. आता वाटेतच एवढी ताजी छान भाजी दिसतात सायलीचा काही मोह आवरत नाही. सायली लगेच भाजी घेण्यासाठी थांबते. आता सायली भाजी घेत असते आणि त्याच वेळी प्रियाने रचलेला सापळा म्हणजेच प्रियानेच्या मुलीला सांगितलेलं असतं तीच मुलगी आता रस्त्याने चाललेली असते. आता रस्त्याच्या मधून ती चाललेली असते आणि ती रडतही असते आणि इथून मात्र आता भरधाव वेगाने एक कार येत असते. त्याच वेळी सायलीचं लक्ष जातो. सायलीच्या लक्षात येतं की येणारी कार ही या मुलीला उडवू शकते, हिचा जीव जाऊ शकतो. आणि म्हणूनच सायली आवाज देत म्हणते, ए बाजूला हो, तुला ऐकू येत नाहीये का, प्लीज बाजूला हो. परंतु ती मुलगी तिथून काही हलत नाही. आता भरधाव येणारी कार तिच्या अंगावर येणार, परंतु त्याच वेळी सायली तिथे जाते, तिच्या हाताला धरते, तिला बाजूला घेत तिचा जीव वाचवते. आता सायली तिला एका ठिकाणी शांत घेऊन येते आणि म्हणते, शांत हो, शांत बस आणि प्लीज रडू नकोस. अगं काय करत होतीस तू तिथे? अगं तू पाहिलस ना किती वेगाने गाडी येत होती, कदाचित तुझा जीवही गेला असता. तू असं का वागतेस? तर सायलीला ती रडतच म्हणते, जाऊ देत ना, जीव जायचा तर जाऊ देत. खरंच एकदा जीव गेला असता तर मी मोकळी झाली असते. खरंच मी या सगळ्याला खूप कंटाळले आहे. मला या सगळ्यातून स्वतःची सुटका करून घ्यायची आहे. असं म्हणत ती रडत असते. सायरी तिला सावरते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता अर्जुन ऑफिसला आलेला असतो. तर चैतन्य अर्जुनला फाईल दाखवत म्हणतो, अर्जुन आपल्याकडे 2 केसेस आलेत, फ्रेश केसेस आहेत. एक म्हणजे कुराणा यांची, ते खूप मोठे बिझनेसमन आहेत आणि त्यांच्या ऑफिसमध्ये 6 कोटीचा घोटाळा झाला आहे. तर दुसरी केस आहे चौधरी यांची. चौधरी यांच्या मुलावर खुनाचा आरोप आहे. अर्थात त्यांना असं वाटते की त्यांचा मुलगा निर्दोष आहे, त्याने खून केलाच नाहीये आणि त्याला बाहेर काढण्यासाठी ते वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहेत. तर अर्जुन म्हणतो की या केसेस कोणीही लढेल, परंतु आपल्याकडे अशा काही केसेस आहेत की ज्यांना आपली गरज आहे. गरजू माणसांच्या केसेस आहेत. ते खूप गरीब आहेत, त्यांच्याजवळ वकिलांना देण्यासाठी पैसे नाहीयेत, पण त्यांना न्याय मिळवून देणं हे वकील म्हणून आपलं कर्तव्य आहे. अशा केसेस आल्या आहेत, त्या दाखव. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, हो पण या केसेस तर. अर्जुन म्हणतो, या केसेसच काय, आज ना उद्या ते आपण लढूच, त्यांना न्याय मिळवून देऊच. परंतु गरीब जनतेच काय, त्यांना न्याय मिळवून देणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. मी ठरवलं आहे, मी आजपासून या केसेसना पहिलं प्राधान्य देणार आहे आणि त्या केसेस मी विनामूल्य लढणार आहे. तर चैतन्य अर्जुनला म्हणतात, तो अर्जुन यामुळे आपला लॉस होणार आहे आणि ते तू सहन करणार आहेस का? तर अर्जुन म्हणतो, अर्थातच आपल्यासमोर मधुभाऊंचे उदाहरण आहेच. हे बघ चैतन्य, आपल्याकडे तसं काहीच कमी नाहीये, पण मधुभाऊ त्यांच्याकडे काहीच नसताना ते लोकांची मदत करतात, लोकांची सेवा करतात, लोकांचं आयुष्य सावरलंय त्यांनी आणि आता सुद्धा सायली तेच करते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत सायली सुद्धा आता जनतेची सेवा, लोकांची सेवा करायला सुरुवात करते. मग आपण का करायची नाही? तर चैतन्य अर्जुनला प्रोत्साहन देत म्हणतो, कर नक्की कर. पूर्णाजी म्हणते ना की जर आपण एका हाताने समोरच्याला मदत केली तर देव आपल्याला 4 हाताने देतो आणि आपल्याला कधीच काही कमी पडू देत नाही. आणि मला खात्री आहे तुला जे हवं ते सगळं काही तुला मिळेल. अर्जुन म्हणतो, पण या सगळ्याच्या बदल्यात मला काही नकोय, मला फक्त गरजू माणसांना न्याय मिळवून द्यायचा आहे. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन तू आणि सायली वहिनी किती सेम आहात हे तुला माहीत आहे का? अरे बघ ना, मधुभाऊ थकलेत म्हणून सायलीने अख्खा आश्रम सांभाळायची जबाबदारी घेतली. आता यापुढे संपूर्ण आश्रम सायली वहिनी सांभाळणार आणि आता तू म्हणतोयस की तू गरजूंची मदत करणार, त्यांचा आधार बनणार आहेस, त्यांना न्याय मिळवून देणार आहेस. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली त्या मुलीला सावरते.
आणि म्हणते, हे बघ, अगोदर पाणी पी, शांत हो सायली. तिला पाणी प्यायला देते. ती मुलगी खूप रडत असते, तर सायली तिला समजावत म्हणते, हे बघ, असं एकही संकट नाहीये की ज्या संकटावर आपण मात करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीव देणं हात, यावरचा पर्याय नाहीये. तर आता ती मुलगी सायलीला म्हणते, पण आता मला जगता नाही येणार हो, कारण जगण्यासारखं आता काहीच उरलं नाहीये. डोक्यावर छप्पर नाही, हातात काम नाही, आणि माझी म्हणावी अशी माझी माणसंही नाहीयेत. आणि म्हणूनच जीव गेला असता तर माझी सुटका झाली असती. या सगळ्यातून मी सुटले असते. तर सायली त्या मुलीला नाव विचारते. तर त्यावेळी ती म्हणते की माझं नाव श्वेता. तर सायली तिला विचारते, नवरा आईवडील कोणी आहेत का तुला? तर श्वेता म्हणते की हो, नवरा आहे ना, पण नुसता मारायचा, नुसता त्रास द्यायचा इतकंच करू शकतो. मला मूल नाहीये. या सगळ्याचा दोष त्यांनी फक्त मला दिला. या सगळ्यात कधी त्यांनी मला उपाशी ठेवलं, तर कधी मला मारहाण केली, आणि आज तर त्यांनी मला घराबाहेर काढलं. माझे आई बाबा आहेत ना, माझी आई घरकाम करते आणि बाबा त्यांना बरं नसतं. मग या अशा अवस्थेत मी कसं सांगू की सासरचे माझा असा छळ करतायत, आणि आता परत मी त्यांच्या घरी जाऊ शकत नाही. हाय खातील ते, त्यांना त्रास होईल, त्यामुळे मी परत माहेरी नाही जाऊ शकत. तर सायली तिला म्हणते, अगं मग आता श्वेता तू कुठे जाणार आहेस? तर श्वेता सायलीला म्हणते, माहीत नाही कुठे, पण जाईन म्हणूनच तर जीवन संपवत होते. एकदा मेले असते ना की सुटले असते या सगळ्यातून. सायली तिला म्हणते, नाही प्लीज असं बोलू नकोस. तर सायली श्वेताला म्हणते, हे बघ श्वेता, माझे मिस्टर वकील आहेत, ते तुला नक्कीच न्याय मिळवून देतील. तर श्वेता सायलीला म्हणते, पण न्याय मिळवून काय करू मी आता? न्यायाच्या धाकाने ती माझी माणसं, माझे सासरची लोक मला घरी घेतील, पण माझ्या जीवनात काही बदल होणार आहे का? जसं आहे तसंच सगळं काही चालू असणार ना? पण ताई, तुम्हाला जर खरंच मला मदत करायची असेल ना, तर मला काम द्या. मला जगायचं असेल ना, तर मी स्वाभिमानाने जगेन. असं म्हणत श्वेता सायलीला या सगळ्यामध्ये गुंतवण्याचा आणि तिचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत असते. आता श्वेतावर विश्वास ठेवत सायली श्वेताला म्हणते, श्वेता काळजी करू नकोस, तुला काम करायचंय ना, मग आता तुला कामही मिळेल, आणि हो तुला राहण्यासाठी डोक्यावर छप्परही मिळेल. चल माझ्यासोबत. पण हो, यापुढे मरणाचा विचारही करायचा नाही. हा तर श्वेता सायली समोर हात सोडत म्हणते, ताई तुमचे उपकार होतील, तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. तर आता सायली श्वेताला म्हणते, नाही श्वेता, उपकार वगैरे काही म्हणू नकोस. खरं तर एक बहीण दुसऱ्या बहिणीला मदत करते असं समज. असं म्हणत आता सायली श्वेताला सावरते, तिला समजावते आणि आश्रमाच्या दिशेने घेऊन निघालेली असते. खरं तर आता सायली श्वेताला नाही तर एका वादळालाच आपल्यासोबत घेऊन जात असते. तर दुसरीकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य, आता माझं आणि सायलीच कौतुक करायची काहीच गरज नाहीये, कारण आम्ही जे करतोय ते योग्य करतोय, आणि जे करतोय ते आमचं कर्तव्य आहे. तर चैतन्यने अर्जुनला म्हणतो, पण अर्जुन, तू कधी विचार केलायस का? अरे या सगळ्याने तुमच्या बाळावर किती चांगले संस्कार होतील. अरे तुमच्या अशा वागण्यामुळे बाळावर चांगले संस्कार व्हायला सुरुवातही झाली आहे. तर आता अर्जुन चैतन्याला विचारतो, बाळ ऐकतं असेल का? आणि आतापासूनच हे सगळे चांगले संस्कार शिकेल का? तर चैतन्य म्हणतो, म्हणजे काय? अर्जुन, अरे तू ही काय विचारतोयस? आणि खरं सांगू का, मी तुला खात्री देऊन सांगतोय की तुझं आणि सायली वहिनीच बाळ हे गुणीच होणार आहे. अर्थात आता त्याच्याकडे दुसरा कुठला पर्यायही नाही. असं म्हणत आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही हसू लागतात. अर्जुन म्हणतो, बरं आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये ज्या केसेस लढणार आहोत त्या कोणत्या आहेत? त्या अगोदर मला दाखव. आता चैतन्य अर्जुनला फाईल दाखवतो. तर चैतन्य पहिली केस दाखवत अर्जुनला म्हणतो, ही एका बाईची केस आहे. ही एका बाईची केस आहे. तिला मूल होत नाही म्हणून कौटुंबिक हिंसाचाराला
तिला सामोर जावं लागतंय. आता मात्र अर्जुनला खूप वाईट वाटतं. तर चैतन्य दुसरी फाईल दाखवत अर्जुनला म्हणतो, या एका ताईंची केस आहे की ज्यांच्या माहेरहून हुंडा आला नाही आणि म्हणूनच त्यांचा छळ केला जातोय. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो, हे सगळं काही होऊ नये म्हणून आपलं लॉ किती स्ट्रिक्ट आहे, परंतु तरी सुद्धा समाजात कितीतरी स्त्रियांना या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतोय. या सगळ्या गोष्टींमुळेच त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो आणि लॉ स्ट्रिक्ट असून सुद्धा त्यांना या अत्याचाराचा सामना करावाच लागतो. 2026 मध्ये सुद्धा अशा असंख्य केसेस आहेत. मला कळत नाहीये की कुठे चाललाय आपला समाज. तर चैतन्य म्हणतो, हो ना, शिकली सवरदलेली लोक असं वागतायत, हे राक्षसासारखं असं वागत का कोणी? चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन मला एक सांग, कधी कधी असं वाटतं की आपणच या सगळ्यात कमी पडतो का रे? तर आता अर्जुन चैतन्याला म्हणतो, नाही, आपण कमी पडत नाही, पण आता लवकरात लवकर या केस साठी आपण कामाला लागूयात असं म्हणत. आता अर्जुन आणि चैतन्य अशा केसेस अगोदर घेतात की ज्यांना खरंच गरज आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. अगदी सायलीप्रमाणे अर्जुनने ही मोहीम हाती घेतलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायलीश श्वेताला आता वात्सल्य आश्रमात घेऊन येते. आता श्वेताच्या बाबतीत घडलेला सर्व प्रकार ऐकल्यानंतर मधुभाऊंना खूप वाईट वाटतं. मधुभाऊ म्हणतात, स्त्रिया इतक्या पुढे गेल्या आहेत, अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत, परंतु त्यांचे त्रास मात्र काही कमी झालेले नाहीत. तर काका आता मधुभाऊंना प्रश्न करत म्हणतात, मधुभाऊ, अहो एखादीला मोल होत नाही म्हणून तिला घराबाहेर काढणं हे योग्य होतं का? तर मधुभाऊ श्वेताला म्हणतात, हे बघ श्वेता, तू काळजी करू नकोस, इथे तू अगदी निश्चिंत राहा, इथे तुला कोणताही त्रास होणार नाही, हे तुझंच खरं आहे असं समज आणि बाळा तू यापुढे इथेच राहा. तर सायली रडतच मधुभाऊंना म्हणते, मला वाटलं होतं की सगळं काही संपलं, पण आज सायली ताई भेटल्यात आणि सगळं काही बदललं आणि तुम्ही जे काही बोललात त्यानंतर असं वाटलं की खरंच म्हणतात ना, देव आहे, ते आज मी प्रत्यक्ष अनुभवलं. आता श्वेता हात जोडते आणि सगळ्यांचे आभार मानत म्हणते, थँक्यू सो मच. तर त्यावेळी मधुभाऊ श्वेताला म्हणतात, आभार वगैरे मानू नकोस, खरं तर आम्हाला सुद्धा अशा एका मुलीची गरजच होती, कारण आता आश्रमचा भार माझ्या एकट्या मुलीवर पडणार होता. आता तू आली आहेस म्हणजे तिच्या सगळ्या कामात हातभारच लागेल. तर श्वेता म्हणते, हो तुम्ही सांगा मी काय करायला हो, तुम्ही जे काम सांगाल ते काम करायला मी तयार आहे. तर सायली श्वेताला म्हणते, जा तू अगोदर फ्रेश होऊन घे, हातपाय तोंड धुवून घे, मग आपण बघू. श्वेता म्हणते, नाही नाही सायली ताई, तुम्ही मला फक्त सांगा मी काय काम करायला हो, मला आराम वगैरे करायचं नाहीये, त्यामुळे सांगा ना मी काय काम करू. सायली म्हणते, अग पण थोडा वेळ आराम तरी करशील का तू? हे बघ, मी तुला सगळी काही काम सांगेन, अगदी हक्काने सांगेन, कारण आता तू याच घरची आहेस, त्यामुळे तू काळजी करू नकोस, पण जा थोडा वेळ आराम कर. सायली कुसुमताईंना म्हणते की कुसुमताई घेऊन जा तिला. तर आता कुसुमताई श्वेताला आराम करण्यासाठी तिथून घेऊन जातात. तरी ते मधुभाऊ सायलीच कौतुक करत म्हणतात, साऊ बघ बाळा, तुझा पायगुण किती चांगला आहे, अगं तू आज आश्रम चालवायला घेतलास आणि आता तुझ्या मदतीला मदतनीस सुद्धा मिळाली, त्यामुळे काळजी करायचं कारणच नाही. तर सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ, आपण जर चांगलं काम करत असू ना तर चांगली माणसं आपोआपच जोडली जातात. मधुभाऊ म्हणतात, अगदी बरोबर बोलतेस तू. तर सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ, मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. मधुभाऊ म्हणतात, बोल ना. तर सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ, जर आपण आपली संस्था राज्यस्तरावर जोडली तर आपल्याला बरीच अनुदान मिळू शकतात असं हे म्हणत होते. तर मधुभाऊ म्हणतात, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण साऊ मला एक सांग, असं हे रजिस्टर करून काय साध्य होणार आहे? तर आता या सगळ्याने आपल्याला काय फायदा होऊ शकतो आणि या सगळ्याने आश्रमातील सगळ्या व्यक्तींना कितपत याचा फायदा होऊ शकतो
या सगळ्याबद्दल सायली मधुभाऊंना समजावून सांगत असते आणि सायलीच बोलणं ऐकून मधुभाऊ खुश होतात. या सगळ्यामुळे जर आश्रमाला फायदा होणार असेल, या आश्रमात मदत होणार असेल, तर यासाठी मधुभाऊही तयार होतात. मधुभाऊ काका यांना सगळ्यांना यांनाच खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं आता जेलमध्ये नागराजला भेटण्यासाठी राकेश आणि सचिन आलेला असतो. आता सर्व प्लॅन ज्यावेळी नागराजला सांगितलं जातं त्यावेळी नागराज खुश होतो आणि म्हणतो, वा म्हणजे आता या पोरींचा व्यापार करायचा, आपण पैसे मिळवायचे, आपण पण या सगळ्याच खापर फुटणार आश्रम चालवण्यावर म्हणजेच सायलीवर, असं म्हणत नागराज खुश होतो आणि मोठमोठ्याने हसू लागतो. नागराजला सचिनचा हा प्लॅन खूप आवडलेला असतो. नागराज आता सचिनच कौतुक करत म्हणतो, काय जबरदस्त प्लॅन बनवला याने यावेळी, आणि या सगळ्याला प्रियाची साथ मिळाली आहे. खरं सांगू का, प्रिया अगोदरपासून हुशार होतीच, परंतु आता जेलमध्ये आल्यापासून सुडाने पेटली आहे. तर सचिन नागराजला म्हणतो, आपण याच सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊन सुभेदारांना कायमचा संपवायचा आहे नागराज अंकल. तर नागराज सचिनला म्हणतो, त्या सुभेदारांना संपवायला एकटी मुलगी पुरेसी आहे. तर राकेश म्हणतो, ऐका ना, पण तुम्ही मला जे काही काम सांगितले ना, ते सायली अर्जुनवर लक्ष ठेवायचं, ते इतकं सोपं नाहीये, कारण मी काही त्यांच्या घरात राहत नाहीये. प्रताप काकाला भेटण्याच्या निमित्ताने मी एक दिवस त्यांच्या घरी गेलो आणि सगळी माहिती तर काढली, परंतु एक दिवस मी जाऊ शकतो, पण परत कोणत्या कारणाने तिथे जाणार आहे, कारण मी जर परत तिथे जात राहिलो तर त्या लोकांना माझ्यावर संशय येईल. तर नागराज राकेशला विचारतो, म्हणजे तू आता जाणार नाहीयेस का? अरे तुला अक्कल नाहीये का? तू जर तिथे नाही गेलास तर त्यांच्यावर लक्ष कोण ठेवणार आहे? तर सचिन म्हणतो की सायलीच्या आश्रमात जे काही घडतंय त्या सगळ्याची माहिती आपल्याला मिळायलाच हवी, तरच आपला सगळा प्लॅन अगदी सक्सेसफुल होऊ शकतो, आणि प्रियाने ती सुद्धा सोय करून ठेवली आहे. तर नागराज म्हणतो, म्हणजे? तर सचिन म्हणतो, प्रियाने अशी काही व्यवस्था केली आहे की सायली अर्जुनच्या प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक हालचालीची मिनिटाला आपल्याला माहिती मिळत जाईल. पण आता सचिनच बोलणं नागराजला काही कळत नाही आणि म्हणूनच नागराज सचिनला विचारतो, पण ते कसं काय? तर सचिन म्हणतो, सांगतो, असं म्हणत प्रियाने रचलेला तो सापळा, तो सगळा प्लॅन आता सचिन नागराजला सांगू लागतो. आता प्रियाचा हा प्लॅन ऐकून नागराज खुश होतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुन आपली काम संपवून आता घरी आलेले असतात. आता सायली अर्जुनला म्हणते, आज आश्रमात खरंच खूप छान वाटलं. खरं तर मधुभाऊने आज आश्रमाबद्दल मला कित्येक गोष्टी सांगितल्या. इतकी वर्ष झाली मला या सगळ्या गोष्टी माहीतही नव्हतं की आश्रम चालवण्यासाठी काय आणि किती करावं लागतं. म्हणजे एकदा मागे आम्ही पाण्याचा कर भरला नव्हता, त्यावेळी आमची पाईपलाईन बंद केली होती, पण तेव्हा मला कळालं होतं की किती कागदपत्र आपल्याला जपून ठेवावी लागतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, डोंट वरी, तू काळजी करू नकोस, हे सगळं काही तुला जमेल आणि कळेलही. तर सायली अर्जुनला म्हणते, हो नक्कीच मी प्रयत्न करेन, पण आज माहिती आहे का काय झालं? तर अर्जुन विचारतो, काय? तर सायली म्हणते, आज रस्त्यावर मला एक मुलगी भेटली, परंतु त्या मुलीच्या बाबतीत घडलेला प्रत्येक प्रसंग आता सायली अर्जुनला सांगू लागते, कशा प्रकारे सायलीने त्या मुलीला वाचवलं आणि त्यानंतर त्या मुलीने सायलीकडे हात जोडत कामाची मागणी केली आणि आधाराची. तर त्यावेळी सायलीने तिला वात्सल्य आश्रमात नेलं. मधुवंशी बोलल्यानंतर त्या मुलीला राहण्याची व्यवस्थाही झाली. मधुभाऊने श्वेताला सांगितलं की तू इथे राहू शकतेस, निश्चिंत राह, हे तुझं घर आहे असं समज. आता सायली अर्जुनला म्हणते, आणि हो श्वेता नाव आहे तिचं. तर अर्जुन सायलीच कौतुक करत म्हणतो, खरंच किती छान आहे ना, म्हणजे बघ ना, तू आश्रम चालवायला घेतलास, आज तुझ्या आश्रमाचा पहिला दिवस
आणि आजपासूनच तू लोकांना मदतही करायला लागलीस. मला तरी असं वाटतंय की तुझा जन्म याचसाठी झालाय. तर सायली म्हणते, पण आज श्वेताला तिला पुन्हा एकदा जीवनदान मिळालं. तिचा जीव तरी मी वाचवू शकले आणि आता ती आश्रमात अगदी निश्चिंत असेल. तर अर्जुन सायलीला म्हणतो, या सगळ्यामध्ये तू किती खुश आहेस ना हे तुझ्या चेहऱ्यावरच दिसतंय. तर सायली अर्जुनला म्हणते, पण खरं तर या सगळ्याचं मला टेन्शन झालं होतं. म्हणजे मी गरोदर आहे आणि या अवस्थेत मला ही सगळी जबाबदारी जमेल का? आई काय म्हणतील हे सगळेच विचार माझ्या डोक्यात होते. पण आई काहीच म्हणाल नाहीत. त्याने तर मला हे सगळं काही करायला परवानगी सुद्धा दिली. पण समजा आईने जर नकार दिला असता तर मग काय झालं असतं? तर अर्जुन सायलीला म्हणतो, नाही, असं कधीच होऊ शकलं नसतं. कारण मम्माला सुद्धा माहीत आहे की तुझा आनंद यातच आहे. मग ती नाही कसं म्हणणार? तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं श्वेता कुसुमताईंना म्हणते, कुसुमताई तुम्ही बसा बर, मी सगळ्यांना जेवण वाढते. कुसुमताई म्हणतात, नाही नाही अगं, या सगळ्या आश्रमात सगळे जण मला कुसुमताई कुसुमताई असं म्हणतात. तर आता श्वेता म्हणते, हो कुसुमताई मी तुला जेवण वाढते, तू सुद्धा बस ना. तर आश्रमातील मुलं श्वेताला म्हणतात, पण नेहमी तर आम्हाला कुसुमताई जेवण वाढते. तर श्वेता म्हणते, हो पण एखाद्या दिवशी तिला आराम मिळाला तर किती बरं होईल ना. म्हणजे बघा ना, कुसुमताईनेच आज सगळं काही स्वयंपाक बनवला आहे, फक्त मी वाढते. त्यामुळे कुसुमताई तू सुद्धा बस ना, मी वाढते तुम्हा सगळ्यांना, असं म्हणत आता श्वेता आग्रह करू लागते. कुसुमताई म्हणते की बरं ठीक आहे. असं म्हणत कुसुमताई जेवायला बसतात आणि श्वेता त्या सगळ्यांना जेवण वाढायला घेते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही आज दिवसभर काय केलं? तर अर्जुन म्हणतो, नेहमीचंच रुटीन मीटिंग, त्यानंतर काही केसेस. परंतु आज माझ्याकडे अशी एक केस आली की ज्यामध्ये मुलीच्या घरून गाडी पैसा काही वस्तू आल्या नाहीत, म्हणून सासरच्या लोकांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केलाय. आता हे सगळं ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. सायली म्हणते, म्हणजे लोक अजूनही हुंडा देतात आणि हुंडा मागतातही. म्हणजेच जर हा हुंडा मिळाला नाही तर सुनेला छळतातही. हो ना, पण इतका क्रूरपणा यांच्यात येतो तरी कुठून? तर आता अर्जुन म्हणतो, पण या सगळ्यात त्यांना न्याय मिळणं खूप गरजेचं आहे आणि अशा लोकांवर कारवाई होणं, त्यांना शिक्षा होणं, आणि म्हणूनच हे केस मी कोणतंही ही पैसा न घेता विनामूल्य लढणार आहे. आता हे ऐकून सायली खूप खुश होते. अर्जुन इतक्या छान पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा विचार करतोय आणि गरिबांचा आधार बनतोय हे पाहून सायलीला अर्जुनचा अभिमान वाटत असतो. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं की आता सर्वजण जेवायला बसलेले असतात. तर कुसुमताई मधुभाऊंना म्हणतात, मधुभाऊ खीर कशी झाली आहे? तर मधुभाऊ म्हणतात, एकदम उत्तम, खरंच खूप छान झाली आहे. तर त्यावेळी कुसुमताई म्हणतात, आजची खीर श्वेताने बनवली आहे, खरंच खूप छान आहे ना. तर मधुभाऊ म्हणतात, हो श्वेता बाळा, तुझ्या हाताला खरंच खूप छान चव आहे. असं म्हणत आता मधुभाऊ श्वेताच कौतुक करतात. तर आश्रमातील मुलगा म्हणतो, ऐका ना, मी फक्त खीर आणि पोळीच खाणार आहे, मला ही भाजी आवडत नाही, त्यामुळे मी ही भाजी खाणार नाही. कुसुमताई म्हणतात, झालं याचं सुरू. तर श्वेता त्याला समजावत म्हणते, बाळा, उद्या अभ्यास करायचा आहे, तुझ्या मित्रांसोबत तुला दंगा मस्ती करायची आहे, मग त्यासाठी ताकद लागते ना. मग मला सांग, भाज्याच खाल्या नाही तर ताकद कशी वाढेल? तू एक काम कर, पानात वाढली आहे ना ती थोडीशी भाजी खा, पुन्हा घेऊ नकोस. तर आता तो मुलगा म्हणतो, बरं ठीक आहे, काही हरकत नाही. आता तो मुलगा इतका शांतपणे सगळं ऐकून घेतोय हे पाहून कुसुमताईंना मात्र आश्चर्यच वाटतं. तर त्यावेळी आश्रमातली मुलगी श्वेताला आवाज देत म्हणते, श्वेताताई, मला थोडी खीर दे ना, खरंच खूप छान झाली आहे. पण श्वेताच्या डोळ्यात अश्रू असतात, तिचे डोळे पाणावलेले असतात,
ती रडत असते हे कुसुमताई पाहतात. त्यावेळी कुसुमताई श्वेताला म्हणतात, श्वेता, अगं का रडतेस तू, काय झालंय बाळा? त्यावेळी श्वेता म्हणते, काही नाही कुसुमताई, अगं मी माझ्या सासरी कितीही राबून जरी स्वयंपाक बनवला तरी सुद्धा सासरचे काही ना काही खोट काढायचेच. तुम्ही सर्वजण इतकं कौतुक करताय, या सगळ्या कौतुकाची सव्य नाहीये मला तर. मधुभाऊ म्हणतात, पण आता त्या कौतुकाची सव्य करून घे, कारण या घरात कौतुकाला आणि प्रेमाला कुठेच कोणीही कमी पडत नाही. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की सायली अर्जुनला म्हणते, आता तुम्ही माझं कौतुक करत होता पण खरं तर तुम्ही कौतुक करण्यासारखंच वागताय. तुम्ही जे काही करताय ते फक्त तुमचं कर्तव्य नाहीये, तर तुम्ही एक जबाबदारी स्वीकारली आहे. खरं सांगू का, तुम्ही जे करताय त्या सगळ्याचा मला अभिमान वाटतोच, आणि आपलं होणार बाळ त्याला सुद्धा आपल्या बाबांचा नक्कीच अभिमान वाटेल. तर सायली आपल्या पोटावर हात ठेवत बाळाला आवाज देत म्हणते, बाळा ऐकतोयस ना, तुला सुद्धा अगदी तुझ्या बाबांसारखेच व्हायचं आहे. तर आता अर्जुन सायलीच्या बाजूला जाऊन बसतो आणि म्हणतो, पण बाळा, तुला ना तुझ्या आईसारखं व्हायचंय. मी एक काम करतो, मी एक लिस्ट बनवतो आणि त्यामध्ये तुला तुझ्या आईचे कोणते कोणते गुण घ्यायचे हे सगळे काही लिहून ठेवतो. तर आता सायली अर्जुनला म्हणते, आता बाळाला पत्र वगैरे लिहिणारत का? तर अर्जुन म्हणतो, पोटातल्या बाळाला असं म्हणत दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि म्हणतात, ही तर छान आयडिया आहे. तर सायली अर्जुनाला म्हणते, खरंच किती छान आहे ना, म्हणजे आपल्याला आपल्या बाळाबद्दल जे जे काही वाटते ते सगळं काही लिहायचं आहे, आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत, म्हणजे आपलं बाळ ज्यावेळी मोठं होईल ना त्यावेळी ते वाचेल. तर अर्जुन म्हणतो, वा, खरंच किती किती छान आहे ना, आता आपणच आपल्या बाळाला पत्र लिहायची. तर सायली म्हणते, काय हरकत आहे, म्हणजे आपल्याला आपल्या बाळाबद्दल काय वाटते हे जर आपल्याला लिहायला हा जर मार्ग असेल तर किती छान आहे ना. आता सायलीची ही आयडिया अर्जुनलाही आवडलेली असते. अर्जुन सायलीच कौतुक करत म्हणतो, खरंच किती छान आयडिया आहे, म्हणजे आपलं बाळ ज्यावेळी मोठं होईल त्यावेळी त्याच्याकडे लेटरचं असं वेगवेगळं कलेक्शन असेल आणि त्यातील थोडी लेटर्स ही आईकडून असतील आणि हजारो लेटर ही बाबाकडून असतील. तर सायली अर्जुनला प्रश्न करत म्हणते, तुम्ही हजारो पत्र लिहिणार आहात का? तर अर्जुन म्हणतो, नाही, लाखो पत्र लिहिणार आहे मी. आता सायली आणि अर्जुन दोघेही हसू लागतात. आपल्या बाळावर उत्तम संस्कार करायला त्यांनी आतापासूनच सुरुवात केलेली असते आणि दोघंही खूप खुशही असतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, आपण एक काम करूया, आपण हे लेटर डायरीमध्येच लिहूया, म्हणजे काय होईल, ते सगळे लेटर एकत्रच राहतील. तर सायली म्हणते, ते चालेल, काही हरकत नाही. तर अर्जुन म्हणतो, मग चांगल्या कामाला उशीर कशाला, असं म्हणत आता अर्जुन 2 डायरी घेऊन येतो. एक डायरी सायलीला देतो आणि एक डायरी स्वतःसाठी, आणि म्हणतो, ही डायरी आणि हे पेन तुझं असेल आणि ही डायरी आणि हे पेन माझं असेल. अर्जुन खुश होत म्हणतो, आज मी पहिल्यांदा माझ्या बाळासाठी पहिल लेटर लिहिणार आहे. आता अर्जुनने लेटर लिहायला सुरुवातही केलेली असते. अर्जुन त्यामध्ये लिहितो, हाय बाळा, मी तुझा बाबा, मी तुला कधी एकदा भेटतो असं मला झालं आहे. तू मुलगा असशील किंवा मुलगी, पण तू माझा श्वास असशील हे मात्र नक्की. आणि बाळा, तुला अगदी तुझ्या आईसारखं व्हायचं आहे. अगदी सगळ्यांना जीव लावणं, खूप प्रेम करणं, या सगळ्या गोष्टी तुला आईकडून शिकून घ्यायच्या आहेत. तर दुसरीकडे सायली पत्राची सुरुवात करत म्हणते, प्रिय बाळा, तुला अगदी तुझ्या बाबांसारखं व्हायचं आहे. गरिबांना मदत करणारं, खूप हुशार, तेवढंच यशस्वी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना चोडून ठेवणारं बाळा. तू म्हणजे आमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न आहेस. मला आता तुझी हालचाल जाणवायला लागली आहे. तुझे इवलेशे पाय, इवलेशे हात आता जाणवतात मला, आणि त्या क्षणाला मला काय वाटतं हे मी कोणाला सांगू शकत नाही.
खरंच मी खूप खुश आहे. खरं तर आमच्या या आनंदाला कोणाची दृष्ट नको लागायला. आता सायली आणि अर्जुन शांत झोपलेले असतात. पण सायलीला थोडं अस्वस्थ वाटतं. सायली उठते, पाणी पिते आणि फेया मारत असते. त्यावेळी अर्जुन उठतो आणि सायलीला विचारतो, सायली काय झालंय? तुला तहान लागलीये का? थांब, मी पाणी देतो. सायली म्हणते, नाही, मी पाणी प्यायली आहे, पण जरा मला काहीतरी खावंसं वाटतंय. म्हणजे मला भूक लागली आहे. तर आता अर्जुन सायलीला विचारतो, तुला काही खाण्याचे डोहाळे लागलेत का? सायली म्हणते, हो, म्हणजे आता मला काहीतरी खावंसं वाटतं. मी एक काम करते, मी खाली जाते आणि बघते काही आहे का. तर अर्जुन म्हणतो, नाही, मला सांग तुला काय हवंय, मी घेऊन येतो. सायली अर्जुनला म्हणते, मला काहीतरी गोड खावंसं वाटते. अर्जुन म्हणतो, काही हरकत नाही, आपल्या फ्रीजमध्ये आईस्क्रीम आहेच आणि शिवाय काजू कात्री ते सुद्धा आहे, मी घेऊन येतो. तर सायली म्हणते, नाही, मला मोतीचूर्ण लाडू खावेसे वाटतात. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया चिडते आणि म्हणू लागते, अशी जेलमध्ये किती दिवस सडत बसू आणि किती दिवस मी इथून सूत्र हलवू, पण जेलमधून बाहेर पडेन, मला माफ करतील आणि माझी शिक्षा कमी होईल. इतकं काही माझं नशीब चांगलं नाही. मला माझ्या माणसांना भेटून प्लॅनिंग करायला हवं, पण या सगळ्यासाठी मला मोकळेपणा कुठे मिळेल? निदान तेवढ्यासाठी का होईना, परंतु या 4 भिंतीतून बाहेर कशी पडू मी? प्रिया या सगळ्याचा विचार करत असते. तर आता प्रियाला काही आवाज येतो आणि म्हणूनच प्रिया कॉन्स्टेबल मॅडमना विचारते, ताई, अगं काय चालू आहे बाजूला? तर त्या म्हणतात, अगं त्या एका कैदीला आता स्टोनचा प्रॉब्लेम होतोय, तिला आम्ही हॉस्पिटलला घेऊन जातोय. तर प्रिया म्हणते, मग हे माझ्या आधी का लक्षात आलं नाही? प्रिया, आता तुझं डोकं वापरायची वेळ आली आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनला सायली म्हणते की मला मोतीचूर्ण लाडू खावेसे वाटतात. आता अर्जुन सायलीसाठी मोतीचूर्ण लाडू बनवायला घेतो आणि म्हणतो, सेफ. अर्जुनने सायलीसाठी मोतीचूर्ण लाडू बनवले आहेत आणि ते लाडू सायलीला खूप आवडलेलेही असतात. तर त्यानंतर ज्यावेळी कल्पनाताई पाहतात तर त्याची डेट निघून गेलेली असते. कल्पनाताई घाबरतात. इथे सायली वॉशरूममध्ये जाताच अर्जुन सायलीला विचारतो, सायली काय झालंय? तुला उलट्या होतायत का? तर दुसरीकडे प्रिया फोनवर बोलत सचिनला म्हणते, उद्या काही गोष्टी तुला मॅनेज कराव्या लागतील. सचिन म्हणतो, मॅनेज तर कराव्याच लागतील. तर इकडे प्रिया म्हणते, बघ सायली, आता मी काय करते, कुठे पळावं कुठे लपावं हे तुलाही कळणार नाही. तर प्रिया नक्की काय करणार? यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा.